नमस्कार. जनता सुपरस्टारमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती ही जनतेतून आलेली, जनतेनं बनवलेली आणि जनतेसाठी काम करणारी आहे. आज आपल्याकडे आलेली व्यक्ती प्रत्यक्ष जनतेसाठी काम करणारी युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे धनंजय मराठे सर, नमस्कार. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न, व्यसन म्हणजे नक्की काय? आता व्यसन आणि सवय या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे. सवय म्हणजे आपण रोज चहा पितो. सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला चहा लागतो. पण एखाद दिवशी चहा मिळाला नाही, तर आपल्याला खूप अस्वस्थता येते किंवा आपल्याला पुढचे काही जी आपली कामं असतात ती खोळंबून राहतात. असं होत नाही. पण व्यसन म्हणलं तर पूर्णपणे शरीरावर, मनावर, आपल्या आर्थिक बाजूवर, कुटुंबावर एक अशा प्रकारची बंधनं येतात, की जी केल्याशिवाय व्यसन ती गोष्ट केल्याशिवाय आपण त्या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात म्हटलं तर एक अवलंबून राहणं आणि ती गोष्ट केली नाही, तर आपल्याला शारीरिक, मानसिक त्रास होणं आणि त्या त्रासाचा परिणाम शेवटी आपल्या कुटुंबावर होतो, आपल्या सामाजिक आयुष्यावर होतो. त्या गोष्टीला व्यसन म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात म्हणजे एखाद्या पदार्थावर म्हणजे ज्याला आपण सबस्टन्स म्हणतो, त्याच्यावर अवलंबून राहणं, हे व्यसन. मग ते मानसिक किंवा शारीरिक? मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळीवर ते असतं. थोडासा किचकट प्रश्न, व्यसन पूर्ण बरं होऊ शकतं का? आता मी मगाशी सांगितलं तसं व्यसन हा एक आजार आहे. म्हणजे हा पूर्ण बरा होत नाही. आप हा आपल्याकडे जो येणारा माणूस आहे, हा थांबू शकतो. हे व्यसन थांबू शकतं, पण हे पूर्णपणे बरं होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपण डायबिटीस म्हणतो, की हा डायबिटीस पूर्ण बरा कधी होत नाही. जोपर्यंत तुम्हाला डॉक्टरनी सांगितलेली पथ्य, औषधं, थोडाफार व्यायाम सांगितलेला, जोपर्यंत तुम्ही ते करताय, तोपर्यंत साखर तुमच्या कंट्रोलमध्ये राहते, डायबिटीस तुमच्या कंट्रोलमध्ये राहतो. ज्या दिवशी तुम्ही पथ्य पाळणं बंद करता, डॉक्टरनी सांगितलेली औषधं बंद करता आणि व्यायामही बंद करता, तेव्हा ती साखर पुन्हा वाढते, डायबिटीस पुन्हा तुमच्या आयुष्यात येतो, जो कंट्रोलमध्ये आलेला असतो. व्यसनाचं सुद्धा असंच आहे. जे उपचारांमध्ये सांगितलं जातं, जी पथ्य पाळायला सांगितली जातात, ती जर पाळणं बंद केलं, तर व्यसन पुन्हा तुमच्या दारात उद्भवतं. त्यामुळे व्यसन पूर्ण बरं कधीच होत नाही. आता एक कॉमन प्रश्न, आवडते व्यसन हे अंतर किती असतं? म्हणजे एखाद्या गोष्टीची पहिल्यांदा आवड असते आणि मग हां. त्याचा नंतर बदलतो किंवा स्वरूप जे आहे ते हं, होतं व्यसनामध्ये. हं. तर ते काय असतं? मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं, की एखादी आवड, एखादी सवय, की जर ती आपल्याला मिळाली नाही किंवा एखादी वस्तू, सकाळचा चहा किंवा आपल्याला ज्या काही सवयी असतात ती मिळाली नाही, तर आपल्याला थोडंसं अस्वस्थ वाटतं. पण ते मिळालं नाही, तर आपल्याला काही शारीरिक त्रास होतात, काही मानसिक त्रास होतात. तर ते व्यसनाकडे जातं. आणि चहा मिळाला नाही किंवा जी आवश्यक आपल्याला आवडती गोष्ट मिळाली नाही, म्हणून आपल्याला बेचैनी येतीये किंवा कुठला त्रास होतोय, तर ती आवड नाही, ते व्यसन. एखादी गोष्ट आवडणं म्हणजे मला चहा प्यायला आवडतो किंवा बाबा मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला व्यायाम करायला आवडतो. ह्यातनं नुकसान काही नाहीये. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर अवलंबून राहायला लागता, ती गोष्ट मी केली नाही किंवा ती गोष्ट मला मिळाली नाही, तर मला त्रास होतो किंवा मला ती गोष्ट वारंवार करावीशी वाटते. आता समजा पुस्तकं वाचायची आवड असेल, तर मी सतत पुस्तकच वाचत बसलो. तसं ते सुद्धा त्रासदायकच आहे ना. किंवा आता आपण हल्ली ऐकतो इंटरनेटचं व्यसन आहे, की आपण थोड्या वेळ मनोरंजनापुरता मोबाईल बघणं किंवा कॉम्प्युटर बघणं, लॅपटॉप बघणं, हे मनोरंजन किंवा कामापुरतं बघणं ही गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्यामध्ये गुंतून राहणं, की तासनतास मी मोबाईलवर बसलोय किंवा तासनतास मी कॉम्प्युटर समोर बसलोय आणि कामाच्या गोष्टी सोडून मी इतर गोष्टीच बघत बसलोय. तर ते व्यसनाकडे येतं. हा फरक आवड आणि व्यसनामध्ये आहे. बरं. थोडक्यात म्हणजे व्यसन म्हणजे त्या गोष्टीवर अवलंबून राहणं, डिपेंडन्सी येणं, हे व्यसन. आता एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलं, तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की आजूबाजूची लोकं म्हणजे मुख्य म्हणजे त्या व्यक्तीचं कुटुंब. हं, तर त्यांची भूमिका काय असते? म्हणजे आपण आता असं म्हणू, की विशेषतः लहान मुलांपासून सुरुवात करू. हं. तर एखादा
तरुण मुलगा, लहान म्हणजे आपण म्हणू की 16-17 वर्षाचा मुलगा हा कुठल्यातरी व्यसनाच्या आहारी जातोय, हं. तर ह्याची लक्षणं काय असतात? जेणेकरून त्या घरच्यांना त्या गोष्टी नोटीस होतील आणि त्याच्यावरती ते काही उपाययोजना आधी करतील. हं. आता सुरुवातीला ही लक्षणं कशी दिसतात, तर त्या तरुण मुला किंवा मुलीमध्ये अस्वस्थपणा वाढतो. घरी यायच्या वेळा बदलतात, जेवणाच्या वेळा बदलतात. म्हणजे जनरली घरामध्ये रात्रीचं जेवण सगळ्यांचं एकत्र करायची बऱ्याच ठिकाणी पद्धत असते. मग तो म्हणतो, "मला भूक नाहीये, मी नंतर जेवीन." किंवा स्वतःच्या रूममध्ये थोडक्यात म्हणजे एकटेपणा, स्वतःच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेणं किंवा चिडचिड वाढणं, अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. किंवा घरच्यांना टाळणं, जास्तीत जास्त वेळ बाहेर राहणं. मग बाहेर राहण्याकरता वेगवेगळी कारणं सांगणं. तर ह्याच्यावर थोडं जर घरच्यांनी लक्ष दिलं, की बाबा हा मित्रांकडे जातोय, म्हणजे त्याचे मित्र कोण आहेत? हा नक्की कोणाकडे जातोय? कारण जनरली काय होतं, की जवळचे मित्र असतात ते घरच्यांना माहिती असतात आणि त्यांचं घरी येणं-जाणं असतं. पण हा काही वेळेला मग नवीन मित्र जोडले जातात. नेहमीच्या मित्रांची संगत टाळून हा इतर काही मित्र जोडतो. मग त्याचे नंबर, त्याची काही माहिती घरच्यांपर्यंत येऊ देत नाही. हे असे प्रकार जेव्हा निदर्शनास येतात, तेव्हा घरच्यांनी थोडंसं सावध होणं आवश्यक आहे. थोडक्यात कुटुंबाबरोबरचं रात्रीचं किंवा 2 वेळचं जेवण म्हणू आपण. दिवसाचं शक्य नाही, पण रात्रीचं जेवण हे जर कुटुंबाबरोबर झालं, हं. तर प्रत्येक व्यक्ती ही कुठल्याही प्रकारे कंट्रोलमध्ये राहू शकते किंवा असं समजू शकतो, की त्या व्यक्तीच्या इतर आयुष्यात काही बदल झालाय का? हे त्या वेळात कळू शकतं. हां, हे त्या वेळात कळू शकतं. पण म्हणून आपण जर असं बघितलं, की बाबा अ, एखादा मुलगा टेन्शनमध्ये आहे किंवा असं काही थोडं वेगळं वागतोय आणि आपण तर त्याकडे डायरेक्ट तो काहीतरी व्यसन करतोय, या दृष्टिकोनातनं बघितलं, तर तेही थोडंसं चुकीचं होतं. त्यामुळं त्याच्या सगळ्या बाजूंचा विचार करून तो नक्की कुठल्या व्यसनात अडकलाय का, हे बघितलं तर जास्ती योग्य होईल. आणि रात्रीचं जेवण एकत्र करायचं म्हणजे कसं, की सगळ्यांच्या गप्पा वगैरे होतात. ती एकच वेळ अशी असते बहुतेक वेळा, की सगळेजण घरातले एकत्र असतात. आता हे गोष्टी पूर्वी चालायच्या. हल्ली प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. मुलं सुद्धा कामानिमित्त किंवा काही त्यांची कॉलेजची कामं असतात, त्यामुळे त्यांना उशीर होतो. त्यामुळे हे कितपत शक्य होईल. पण अशा पद्धतीने जर थोडंसं लक्ष ठेवलं, की त्याच्या काही सवयी आपल्याला खटकतायत का? सवयी हं, सवयी काही खटकतायत का? हं. किंवा त्याच्या वागण्यामध्ये काही थोडंसं अनियमितपणा किंवा वेगळं वाटतंय का? ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. व्यसनाला लागलेला विद्यार्थी किंवा मुलगा हा एकलकोंडा होतो का? हो. पण हे एकलकोंडेपण जेव्हा येतं ना, म्हणून मी मग काय सांगितलं, की काही वेळेला त्याला बाहेरचे ताणतणाव पण असतात. म्हणजे अभ्यासाचं टेन्शन असतं किंवा मित्रांमधले काही मित्र-मैत्रिणींमधले वाद असतात किंवा ते असतं. त्यामुळे सुद्धा तो काही वेळेला एकलकोंडा होऊ शकतो. म्हणून आपण ती गोष्ट थेट व्यसनाशी जोडणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे तो एकलकोंडा का राहतोय? किंवा त्या एकलकोंडा राहण्यामध्ये सुद्धा त्याचे काय प्रकार आहेत, हे पण आपल्याला तेवढं लक्षपूर्वक बघणं गरजेचं असतं. आजकाल शालेय विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक व्यसन असं आता काही अंतर राहिलं नाही असं ऐकिवात आहे. तर शालेय विद्यार्थी कितपत या गर्तेमध्ये आहेत, व्यसनाच्या गर्तेत आहेत? आता शालेय विद्यार्थी म्हणजे अगदी 8वी, 9वी, 10वी पासूनची जी मुलं आहेत ना, ही सुद्धा हल्ली ह्या व्यसनाच्या ह्याच्यामध्ये अडकताना दिसतायत. कारण काही व्यसनांची उपलब्धता ही सहज आहे आणि त्याला एक काय म्हणतो त्याला आपण एक स्टेटस मिळालेलं आहे. त्यामुळे 8वी, 9वी, 10वीतली मुलं सुद्धा म्हणजे पूर्वी कसं होतं, की व्यसनाचं वय हे 40, 45, 60 असं होतं. आता ते व्यसनाचं वय हळू कमी व्हायला लागलंय. म्हणजे ते अगदी 8वी, 9वी, 10वीच्या मुलांपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. थोडक्यात आपण असं म्हणूया, की पालकांचा मुलांवरती कंट्रोल हा सुटत चाललाय किंवा कमी आहे, असं काही जाणवतंय तुम्हाला? नाही, असं आपण थेट म्हणू शकत नाही, की पालकांचा मुलांवरचा कंट्रोल जातोय किंवा नाहीये, असं पण म्हणू शकत नाही. कारण कसं होतं, की पालक लक्ष ठेवून किती ठेवणार? 24 तास त्याच्याबरोबर ते शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊ शकत नाहीत. तो बाहेर गेल्यानंतर घरातनं त्यांनी बाहेर पाऊल टाकल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आहे, कोणाबरोबर राहतो, हे सगळीकडे काही पालक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांची जबाबदारी किंवा आपण असं म्हणू शकत नाही, की 100% पालकच जबाबदार आहेत किंवा पालकांचं दुर्लक्ष होतंय किंवा पालकांच्या जबाबदाऱ्या ते नीटपणे पार पाडत नाहीयेत, असं आपल्याला म्हणता येणार नाही.
तुम्हाला असं वाटतं की शाळांमध्ये या विषयावरची जनजागृती पाहिजे? निश्चितच, निश्चितच. आणि त्या दृष्टीने आम्ही पण, आमची संस्था पण प्रयत्न म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम ज्याला म्हणतो, ते आमच्या संस्थेतर्फेही घेतले जातात. आणि नुकतंच मागच्या महिन्यामध्ये म्हणजे भारत सरकारने नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे. त्या अंतर्गत मागच्या महिन्यामध्ये आता समाज कल्याण खात्याच्या दीपा मुधोळ मुंडे म्हणून आयुक्त आहेत. त्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक कार्यशाळा घेतली होती. त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रांचे प्रतिनिधी बोलवले होते. तर आता समाज कल्याण खातं आणि नशामुक्त भारत अभियान याच्या अंतर्गत बरेच काही पुढे कार्यक्रम घ्यायचं त्यांचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं. तर त्या दृष्टीने आता अवेअरनेस प्रोग्राम वगैरे पण घ्यायला पुढे सुरुवात होईल. ते चालूच आहेत ऑलरेडी. म्हणजे पोलिसांबरोबर चालू आहेत. 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. तो संपूर्ण आठवडा पोलिसांबरोबर कॉलेजेसमध्ये वगैरे जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. पण माझ्या मते हे कॉलेजेसमध्ये घेण्यापेक्षा किंवा कॉलेजेसमध्ये घेतानाच 8वी, 9वी, 10वीच्या मुलांबरोबर हे कार्यक्रम घेणं जास्ती महत्त्वाचं आहे. कारण त्यांची जी जडणघडण होत असते, ती ह्या 3 वर्षामध्ये जास्ती होते. कारण 10वी नंतर मग एक खुलं आपण म्हणतो तसं वातावरण त्यांना मिळतं. तर त्याच्या आधी थोडीशी आधीपासूनच जर ही सुरुवात केली, त्यांना जागृत करण्यात, तर ते जास्ती उपयोगी होतं. 14 ते 20 हा त्यांचा व्यसनाकडे कल असण्याचा आपण वयोगट म्हणूया. कुठला वयोगट साधारण तुम्हाला वाटतं की तो व्यसनाकडे कलण्याची संधी जास्त असते, की काय म्हणतो आपण, चान्स जास्ती असतो? हाच जो वयोगट आहे ना, ज्याला आपण ॲडॉलसंट म्हणतो किंवा म्हणून मी म्हटलं की 8वी, 9वी, 10वी हे जे हा जो वयोगट आहे ना, इथं ज्या काही गोष्टी घडतात किंवा जे काही बाहेरचे संपर्क येतात किंवा एक बाहेरच्या जगाबद्दलचा अवेअरनेस येतो, तो ह्या वयामध्ये जास्ती येतो. मग त्याच्यामध्ये आता 8वी, 9वी, 10वीच्या मुला-मुलींकडे सुद्धा मल्टीमीडिया मोबाईल असतात. त्यातनं त्यांना बरीच माहिती मिळत असते, जी चांगली पण असते आणि वाईट पण असते. हा वयोगट आपण टार्गेट करून ह्याच्यावर जास्ती जर लक्ष दिलं आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला काही करता आलं मोठ्या प्रमाणावर, तर ते जास्ती उपयोगी होईल. शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थी हे कुठल्याही व्यसनाच्या गर्त्यामध्ये जाऊ नये, यासाठी खेळ क्षेत्र किती महत्वाचं आहे? किंवा एखादा खेळ खेळणं एखाद्या विद्यार्थ्याने, कारण का असं म्हणलं जातं की खेळाडू हा जनरली जास्त करून व्यसनाच्या अधीन जात नाही. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, की खेळाडू जास्ती व्यसनाच्या आहारी जात नाहीत. मग बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत ना. एखाद्याला सुरुवातीपासूनच काही वाचनाची आवड असते. मग तो सुद्धा व्यसनाच्या आहारी जात नाही. फक्त खेळाडूच व्यसनाच्या आहारी जात नाही असं नाही. एखाद्याला वक्तृत्व स्पर्धांची आवड असते. वक्तृत्वामध्ये त्याचं कौशल्य चांगलं असतं. तो सुद्धा व्यसनाच्या आहारी जात नाही. म्हणून खेळ म्हणण्यापेक्षा, की एखादी हॉबी, त्याचा आवडता छंद, तो डेव्हलप कसा होईल याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, म्हणजे आपण म्हणजे त्याच्या कुटुंबाने सुद्धा लक्ष दिलं, तर तो ह्या गोष्टींकडे जाण्याची शक्यता किंवा खूप कमी आहे. म्हणजे अकॅडमिक सोडून कुठली तरी इतर ॲक्टिव्हिटी प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावी, आवश्यक जेणेकरून आहे. जेणेकरून तो इतर जो नको तो वाव आहे, तो हां. त्यांना कमी राहील. हो, बरोबर? हो. मुळामध्ये तो मोबाईलवर किंवा आता 8वी-9वी मगाशी म्हटलं, 8वी-9वी, 10वी पासूनच मोबाईल, आता स्मार्टफोन हातामध्ये आहेत. तर तो काय बघतोय? ह्याच्यावरही थोडंसं लक्ष असणं आवश्यक आहे. कारण मग आता तरी असं होतं, की मुलाला 8वीतल्या मुलाला जर आपण म्हटलं, "बघू रे तुझा मोबाईल." तर त्याने पासवर्ड टाकून ठेवलेला असतो. किंवा मग त्याचं आपल्याला उत्तर असं येतं, की "मी काही वेडं-वाकडं बघत नाहीये किंवा मी काही वेडं-वाकडं करत नाहीये." तर त्याचा मोबाईल तपासण्यापेक्षा त्याच्याशी जे आपलं नातं आहे आई-वडिलांचं, ते मित्रत्वाचं जरी असलं, तरी ते इतकंही मित्रत्वाचं असून उपयोग नाही, की त्याचा त्यांनी गैरफायदा घ्यावा. कारण बरेचदा आपण बघतो, की वडील म्हणतात, की माझं आणि मुलाचं नातं अगदी मित्रासारखं आहे. पण तो त्याचा गैरफायदा घेत असेल, तर ते मैत्रीचं नातं चुकीचं आहे ना. थोडक्यात पालकांचा कुठेतरी, आपण मगाशी बोललो, पण कुठेतरी अंकुश हवा विद्यार्थ्यांच्या सर्व कृतींवरती, किंवा मॉनिटरेशन हवं. हां, मॉनिटरेशन म्हणून अंकुशपेक्षा मॉनिटरिंग हा शब्द मॉनिटरिंग. जास्ती हां, योग्य होईल. हां. कारण अंकुश म्हटलं, की मग त्याला वाटणार माझ्यावर खूप बंधनं घालतायत. मग त्याला सांगितलं, की तू 9च्या आत घरात यायचं. रात्रीच्या जेवणाला तू कंपल्सरी सगळ्यांबरोबर आलं पाहिजेस. मग साहजिक त्या मनात तुलना निर्माण होते, की माझा अमुक-अमुक मित्र तो रात्री 10 वाजता जातो. तो नंतर जेवतो.
मग ही जी तुलना होते, मग ह्या तुलनेत मग कुठेतरी तो घरच्यांपासून दुरावला जायची पण शक्यता असते. एक मनामध्ये आडी निर्माण होते. तर तेही होऊ द्यायचं नाहीये आपल्याला. आजकालची मुलं सोशलायझेशन कमी करताना दिसतात घरच्यांबरोबर, असं जरा बऱ्यापैकी दिसतं. तर ते कितपत गरजेचं आहे? म्हणजे नातेवाईकांकडे जाणं किंवा अ, कुठल्याही समारंभात जाणं, हे कितपत गरजेचं आहे? आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, की एखादा विद्यार्थी हा आयसोलेट होत जातो, जेव्हा तो हं. व्यसनाधीन जातो. हो, बरोबर? बरोबर. हां. तर ते ह्या गोष्टीमध्ये समजू शकतं, की नाही हा मुलगा प्रत्येक वेळेला सोशलायझेशन टाळतोय. आता सोशलायझेशन टाळतोय म्हणण्यापेक्षा तो कुटुंबापासून किती दुरावला जातोय, हे बघणं जास्ती महत्वाचं आहे. कारण हल्ली आपण बघतो, की कुठलं फॅमिली फंक्शन असेल, तर सहसा ह्या वयोगटातली मुलं फारशी दिसत नाहीत. पण त्याचा अर्थ तो व्यसनाकडे वळतोय असा घेणंही चुकीचं आहे. तो त्याच्या कुटुंबापासून म्हणजे आपण कुटुंब म्हणजे काय म्हणतो, की बाबा आई-वडील आणि भावंड. आता कुटुंबाची ही एक व्याख्या झालेली आहे. कुटुंब छोटं झालंय. हां. तर ह्यांच्यापासून तो किती दुरावला जातोय, ह्यांना तो किती टाळतोय, याच्यावर आपण ते बघितलं पाहिजे. कारण आपण जर डायरेक्ट म्हटलं, की तो कुठल्या इतर कार्यक्रमांना येत नाहीये, म्हणजे त्याला काही चुकीच्या सवयी लागल्यात का काय? असं ठरवणं सुद्धा चुकीचं आहे. व्यसनमुक्ती केंद्र चालवताना तुम्हाला काय अडचणी असतात? मुळामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल व्हायला कोणीही स्वतःहून तयार नसतं. त्यामुळे मग त्याला घरचे काही वेळेला खोटं सांगून आणतात. अशा प्रकारे त्याला दाखल केलं जातं आणि मग तो राहायला तयार नसतो. मग त्याला समजावून सांगून अशा पद्धतीने त्याला मग पुढचे उपचार दिले जातात. पण मुळामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, की अजून लोकांना लोकांचा व्यसनाकडे बघायचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. म्हणजे अजून लोकांना व्यसनाधीनता म्हणजे काय? ह्या गोष्टी पण फारशा माहिती नाहीयेत आणि दृष्टिकोन त्यांचा असा आहे, की नाही आजकाल काय हे सगळीकडेच चालतं. थोडीशी बिअर प्यायला किंवा थोडीशी मजा केली, तर काय बिघडतं? आणि एक बरेचदा मी असा अनुभव घेतला, की तो इतकी घेत नाही. तो फार पीत नाही. आता तो फार पीत नाही म्हणजे ते जे माप आहे, ते अजून लोकांना नीट ठरवता येत नाहीये, की ते किती माप आहे, की तो फार पीत नाही म्हणजे नक्की काय? बरोबर. आणि मुळात दुसरी गोष्ट अशी आहे, की लोकांचा व्यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, की आपण त्याला एखाद्या तुरुंगात ठेवतोय का काय? हा एक दृष्टिकोन आहे. पण तिथले उपचार कसे असतात? काय असतात? याची माहिती लोकांपर्यंत आता हल्ली खूप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे, की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नक्की उपचार काय चालतात. नाहीतर पूर्वी लोकांचा दृष्टिकोन असाच होता, की व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणं, म्हणजे त्याला एखाद्या तुरुंगात ठेवणं आणि त्याला ठेवल्यानंतर आपल्या कुटुंबाची पण बदनामी होणार आहे. हा एक खूप पूर्वी दृष्टिकोन होता. आता तो बदलत चाललाय. काउन्सिलिंग का मेडिकेशन? महत्वाचं काय? दोन्ही. दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. कारण कसं होतं व्यसन ही गोष्ट म्हणजे किंवा व्यसन हा जो आजार आहे, हा मनाबरोबर किंवा मानसिकतेबरोबर शरीराला लागलेला पण आहे. जी फिजिकल डिपेंडन्सी आणि मेंटल डिपेंडन्सी. तर औषधोपचार कुठं? तर व्यसनामुळे जर त्याला काही शारीरिक आजार झाले असतील, म्हणजे लिव्हरला सूज येते, कावीळ येते, ह्या गोष्टी रक्त तपासल्याशिवाय कळत नाहीत आणि मगच औषधोपचार सुरू होतात. औषधांनी काय होतं, तर शरीराला झालेला जो त्रास आहे किंवा होणारा त्रास आहे, हा औषधांमुळे बरा होतो. पण हा मानसिक आजार मी जो म्हणलं, की मनाला लागलेला जो आजार आहे, तो बरा करण्याकरता असं कुठलं औषध अजून तरी नाहीये माझ्या माहितीत किंवा नाहीच आहे म्हणजे. तर त्याच्याकरता काउन्सिलिंग आणि वेगवेगळ्या थेरपीज जास्ती उपयोगी ठरतात. त्यामुळे मेडिकेशन आणि काउन्सिलिंग या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्या जर दोन्ही सायमल्टेनियसली बरोबरच झाल्या, तर त्याचा जास्ती चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आता प्रथम आलेला रुग्ण, त्याच्याशी तुम्ही संवाद कसा सुरू करता? आता एक तर पहिली गोष्ट तो तिथं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये म्हणा राहायला तयार नसतो. कारण त्याला मला व्यसन आहे, हेच तो स्वीकारायला तयार नसतो. कारण त्याचं एकच असतं, की मी काही एवढी पीत नाही.
किंवा मी काय कुठे चोऱ्या करत नाही, मी काय कुठं कोणाचे पैसे चोरले नाहीयेत, हे असलं काहीही केलेलं नाहीये. मी काय कुठं रस्त्यात पडलेलो नाहीये, की मला घरच्यांनी उचलून आणलंय. हे प्रकार घडलेले असतात, पण तो ह्या गोष्टी स्वीकारायला तयार नसतो किंवा व्यसनामुळे माझं काय नुकसान झालंय, की माझ्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहेत, माझं व्यवसायामध्ये लक्ष नसल्यामुळे माझा व्यवसाय आता हळू बंद व्हायच्या मार्गावर आहे. तो एकच सारखा सांगत असतो, की मी पितो, पण मी कंट्रोलमध्ये पितो. मी कधीही बंद करू शकतो. एखादा चॅलेंजिंग रुग्ण आणि त्याच्यात झालेला बदल त्याच्याबद्दल तुम्ही काय अनुभव सांगू शकता? चॅलेंजिंग रुग्ण एखादा म्हणण्यापेक्षा जवळपास सगळे रुग्ण हे चॅलेंजिंगच असतात. कारण जोपर्यंत मी आधी सांगितलं तसं, की ॲक्सेप्टन्स येत नाही, तो त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, की मला व्यसन आहे. या गोष्टीचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत प्रत्येक रुग्ण हा चॅलेंजिंगच असतो. जेव्हा तो ह्या गोष्टी स्वीकारतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या उपचारांना सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये बदल घडायला सुरुवात होते. म्हणजे आपण असं म्हणूया, की त्याच्यातला बदल हा तोच करू शकतो. तुम्ही निश्चित. तुम्ही फक्त पुढे ढकलता त्याला. पुढे ढकलण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्याला मार्ग दाखवणं, हे व्यसनमुक्ती केंद्रातल्या काउन्सिलरचं काम असतं, की बाबा ही तुझी आत्ता परिस्थिती आहे. तू अजूनही याच मार्गावर राहिलास तर तुझं काय-काय आणखीन नुकसान होणार आहे. जे झालेलं आहे, आणखीन काय-काय नुकसान होणार आहे. तू चांगल्या मार्गावर आलास, तर तू जे काही गमावलंयस, ते बहुतेक तुला परत मिळणार नाही. पण तू आणखीन काही गमावणार नाहीस किंवा आत्ता तू पुष्कळ धडधाकट आहेस किंवा तुझ्या शरीराची थोडीफार हानी झालेली आहे. पण तू हेच चालू ठेवलंस, तर ह्याचे गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील. हां, चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी काउन्सिलर त्याला सांगतो. पण बदल हा त्याचा त्याने करून घेणं ते महत्वाचं आहे आणि तेच तो करू शकतो. त्यांनी बदल करून घेतले, तर तो निश्चितपणे ह्यातनं बाहेर पडू शकतो. सर्वात जास्त रुग्ण तुमच्याकडे कुठल्या व्यसनमुक्तीसाठी येतात? कुठल्या व्यसनाच्या मुक्तीसाठी येतात? आता काही वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा 2014 साली केंद्र सुरू केलं, तेव्हा एम-डी हा प्रकार आता आपण सध्या बराच ऐकतो. तर तेव्हा ह्या प्रकारचे रुग्ण माझ्याकडे खूप आले आणि त्यांचा वयोगट 18-17 असा होता. पण आता काही वेळेला काय होतं, की कायदेशीर अडचणी असतात, की तो जो संज्ञान नसेल, तर त्याला ॲडमिट करून घेता येत नाही. त्यामुळं मग 18 हा जो वयोगट आहे, तो ह्या एम-डीच्या व्यसनामध्ये जास्ती अडकलेला होता. मग कालांतराने आता परत गांजाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचा वयोगट म्हणजे गांजाचं सेवन करणारा वयोगट हा खूप कमी बघायला मिळतो. म्हणजे मी सांगितलं तसं 17, 18, 19 या वयोगटामध्ये गांजाच्या सेवनाचं प्रमाण जरा जास्ती बघायला मिळतं आता. गरीब का सधन लोक ही व्यसनाच्या मार्गावर आहेत? दोन्ही, दोन्ही. कारण व्यसन कुठलाही भेदभाव ठेवत नाही. तो कुठलीही जात बघत नाही, तो कुठलाही धर्म बघत नाही, तो कुठलाही वर्ण बघत नाही. ते सगळ्यांमध्ये येऊ शकतं. म्हणजे तो खूप श्रीमंत आहे, मग त्याला व्यसन येणार नाही किंवा तो अगदी गरीब आहे, म्हणजे त्याच्या घरामध्ये एक वेळचं जेवण मिळेल का नाही अशी भ्रांत आहे. मग त्या घरामध्ये व्यसन येणार नाही, असं काही नसतं. बऱ्याच वेळा ऐकवत असतं, की मी अमुक-अमुक व्यसन करून मी माझं दुःख विसरणार. दुःख विसरणार. हां, तर याच्यामध्ये हे वाक्य तर तुम्हाला कायम ऐकवलंय तसं. ऐकायला मिळतं. कायम, की मला माझं दुःख विसरायचंय म्हणून मी अमुक-अमुक गोष्ट करणार. आता दुःख विसरणं किंवा माझं टेन्शन घालवण्याकरता मी व्यसनाचा आधार घेतो. मग ते कुठलंही असेल, गांजा असेल, दारू असेल, कुठलंही व्यसन असेल. त्या गोष्टीचा मी आधार घेतो. त्या गोष्टीचा आधार घेतल्यानंतर ते काही काळापुरतं ती आठवण किंवा ते दुःख किंवा तो ताणतणाव हा थोडा थांबलेला असतो. का? तर त्या व्यसनाची जी गुंगी किंवा त्या व्यसनाची जी नशा असते, त्यामुळे त्यावेळी त्याला बाकी काहीच कळत नसतं. त्यामुळे तेवढ्यापुरतं ते लांब गेलेलं असतं. जेव्हा ती नशा उतरते, तेव्हा ते टेन्शन असू दे, ते दुःख असू दे, ती कुठलीही भावना असू दे, ती आहे तिथेच राहिलेली असते. ती कुठं जात नाही. नशा उतरली की परत ती समोर येऊन थांबते आणि कदाचित ती पहिल्यापेक्षा जास्ती वाढलेली असते. त्यामुळे मी दुःख विसरण्याकरता व्यसन करतो, मी ताणतणाव घालवण्याकरता व्यसन करतो. हे समर्थन पूर्णपणे खोटं आहे किंवा चुकीचं आहे. व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबियांना तुम्ही काय संदेश द्याल? आता संदेश म्हणण्यापेक्षा की बऱ्याच ठिकाणी असं होतं की घरामध्ये माहिती असतं
की आपला मुलगा किंवा आपला भाऊ किंवा एखाद्या पत्नीला माहिती असतं की आपला पती भरपूर प्रमाणात व्यसन करतो. पण बाहेर कोणाला कळेल, त्यामुळे ते दाबून ठेवलं जातं, ते लपवून ठेवलं जातं. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते, की बरेचदा आपल्या घरातला सदस्य व्यसनाधीन झालेला आहे, हे घरातल्यांना कळायच्या आधी बाहेरच्या लोकांना आधी कळलेलं असतं. कारण बाहेर लोकांनी त्याला बऱ्याचदा पाहिलेलं असतं. तो झिंगत चाललाय किंवा तो वारंवार एखाद्या दारूच्या दुकानामध्ये दिसतोय. हे बाहेरच्यांनी आधी ओळखलेलं असतं. आणि बरेचदा असं असतं, की घरच्यांना खूप उशिरा कळतं, की आपल्या घरातला सदस्य हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. पण जेव्हा ते कळतं, तेव्हा त्यांनी ते लपवून न ठेवता वेळच्या वेळी मदत घेऊन त्याला यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे. घरच्यांची भूमिका म्हणजे की ताबडतोब मदत घेणं आणि त्याला योग्य पद्धतीने उपचार देणं. हा घरच्यांची भूमिका असणं खूप महत्वाचं आहे. लपवून ठेवू नका ते. कारण आपल्याला वाटत असतं की हे कोणाला कळलं नाहीये किंवा कळलं नाही पाहिजे. मी मगाशी सांगितलं तसं ते बाहेर समाजात आधी कळतं सगळ्यात पहिलं आणि मग घरच्यांना कळतं. आता आपला एपिसोड एखादी व्यसनाधीन व्यक्ती बघत असेल, हं. तर तुम्ही त्या व्यक्तीला काय संदेश द्याल? मुळामध्ये त्या व्यक्तीला आधी मी मगाशी सांगितलं तसं, की त्यांनी ह्या गोष्टीचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे, की मला हा प्रॉब्लेम आहे. मी या व्यसनामध्ये अडकलेलो आहे. माझ्याकडनं काय-काय माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मी काय-काय गमावलेलं आहे. या गोष्टीचा त्यांनी स्वीकार करून वेळेवर मदत घेणं खूप महत्वाचं आहे. कारण व्यसनाधीनतेचा शेवट हा कायमस्वरूपी एखादा आजारपण, कुठलातरी कायमस्वरूपी होणारा मानसिक त्रास किंवा मृत्यू. ह्याच्या पलीकडं व्यसनाधीनतेला दुसरा शेवट नाही. व्यसनमुक्तीसाठी उपचार पद्धती काय असते आपल्याकडे? आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार पद्धती ही एक अशी ठराविक नसते. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की व्यक्तिकेंद्रित उपचार पद्धती ही खूप महत्त्वाची असते. कारण आपल्याकडं येणारा प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्याची व्यसनं जरी वेगळी असली, त्याचं घरचं वातावरण जरी वेगळं असतं, तरी त्यामुळं त्याची उपचार त्याला देण्यात येणारे उपचार जे असतात, हे वेगवेगळे असतात. म्हणजे त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याची नक्की मानसिक स्थिती काय आहे, याच्यावर ते उपचार अवलंबून असतात. म्हणून म्हटलं, की ते व्यक्तिकेंद्रित उपचार असतात, की प्रत्येकाला एक ठराविक पद्धतीचं काउन्सिलिंग होईल किंवा ठराविक पद्धतीचीच ग्रुप सेशन्स त्याला अटेंड करावे लागतील असं नसतं. त्यामुळे त्याच्यावर होणारं काउन्सिलिंग वेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्या कुटुंबाबरोबर ज्याला आपण फॅमिली काउन्सिलिंगची सेशन्स म्हणतो, त्याच्या कुटुंबाबरोबर बोलायची ती काउन्सिलिंगची पद्धत एक वेगळी असते. त्याच्याशी वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगची पद्धत वेगळी असते. त्यामुळे एक ठराविक एका रूटीनमधली किंवा साचेबद्ध उपचार पद्धती नसते. म्हणजे एक काउन्सिलिंग असतं आणि एक मेडिकेशन असतं थोडक्यात. हां, म्हणजे हे मेन ह्या मुख्य पद्धती झाल्या. फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते रुग्णाप्रमाणे बदलत जातं. बदलत जातं. मेडिकेशनचं प्रमाणही बदलत जातं आणि त्याच्या ज्या काउन्सिलिंग थेरपीज असतात किंवा काउन्सिलिंग सेशन्स जी असतात, ती पण वेगवेगळी असतात. धनंजय मराठे सर, तुम्ही आमच्या एपिसोडमध्ये आलात. लोकांना खूप छान गाईड केलंत. व्यसनमुक्ती केंद्र आणि इतर गोष्टी ह्याच्याबद्दल लोकांना माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. जनता सुपरस्टार या पॉडकास्टच्या माध्यमातून मला आपल्याशी संवाद साधायची संधी मिळाली. जाता-जाता मी एकच सांगू इच्छितो, की व्यसनाचा प्रॉब्लेम हा खूप गांभीर्याने घेण्याची आपल्याला गरज आहे. जर आपल्या परिचयातलं कोणी व्यसनाच्या आहारी गेलंय असं आपल्याला जर वाटत असेल, तर कुठलाही संकोच न बाळगता किंवा न लपवता तातडीने मदत घ्या आणि त्या व्यक्तीला त्यातनं बाहेर पडायला मदत करा. धन्यवाद. धनंजय मराठे सर आणि त्यांच्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे आपल्याकडे येत जातील, आपल्याला माहिती देत जातील. जनता सुपरस्टारला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.